विटा नगरपालिका निवडणुकीत राष्ट्रवादी शरदचंद्र पवार गटाने शिवसेना पक्षाला जाहीर पाठिंबा दिला। राष्ट्रवादी शरदचंद्र पवार गटाचे जिल्हा कार्याध्यक्ष ॲडव्होकेट बाबासाहेब मुळीक, संग्राम देशमुख, तालुकाध्यक्ष किसन जानकर, ॲडव्होकेट संदीप मुळीक, सचिन मेटकरी, महेश कुपाडे, निवास घोडके, सतीश बाबर, संतोष जाधव, हरिमाने, निलेश सोते, सुवर्णा पाटील, अमृता कुपाडे, प्रतिभा काटकर, भूमी कदम, नानासाहेब मंडलिक, हनुमंत सूर्यवंशी, महादेव नलवडे, विनोद सूर्यवंशी, प्रशांत तारळेकर, मंदार वरुडे, धनंजय टेके, जयश्री जाधव, योगिता चोथे यांच्यासह कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते। त्यावेळी ते शरद पवार राष्ट्रवादी बरोबर होते, ही मंडळी शिवसेनेबरोबरच होती। आता त्यांनी पुन्हा भूमिका बदलून आता जास्त डिटेल परत बोलू, आज काही बोलायचा विषय नाही, भूमिका बदलली आणि भारतीय जनता पक्षात जाण्याचा निर्णय घेतला आणि भारतीय जनता पक्षाचे उमेदवार म्हणून आता ती मंडळी विरोधी पॅनेल जे आहे ते आपल्या समोर येते। आता भारतीय जनता पक्षाचं काय गुडविल अमुक तमुक मिळायचं जर झालं, विचारात घ्या झालं, तर मूळ भारतीय जनता पक्ष म्हणून जी काय होती ह्या गावात, त्यांना बरोबर धक्क्याला लावून असं म्हणून आपण शब्द वापरू, फसवून आता शब्द काय जे फसवणूक झाले त्यांना जाहीरपणाने सांगितले, त्यांना धक्क्याला लावून त्याला उमेदवारच नाही। आणि मग पॅनेल जर बघितलं तर मगाशी आम्ही मोजली, एकदा मोजूया म्हणता आपण आकडेवारी सांगत असताना आपली चुकू नये, 27 पैकी जवळजवळ 20 उमेदवार हे मागले काय म्हणायचं त्याला 16च्या पॅनेल मधले 20 उमेदवार ह्या निवडणुकीत त्यांनी उभा केलेले। म्हणजे आता माल बदल तोच आहे, फक्त पॅकिंग बदललंय। त्याच्यावर पहिलं घड्याळाचं चिन्ह लावलं होतं, मागच्या घड्याळ हात होता, हाताचं होतं, आता याला कमळा चिन्ह लावलं, एवढा बदल झालाय। माल तोच आहे की जो कालच्या विधानसभेच्या निवडणुकीमध्ये लोकांनी विट्यातल्या 4151 मतदान ज्यादा देऊन नाकारलेला आहे, असा माल आपल्या समोर आलेला आहे। आता दुसरी बाजू एक क्लिप माया बघण्यात आली, आपल्या सगळ्यांच्या पण कदाचित बघण्यात आली असेल। शिवसेनेने जे पॅनेल उभा केले त्यामुळे काजल संजय मेहत्रे ह्या नगराध्यक्ष पदाचे उमेदवार आहेत आणि त्यांनी स्वतःहून एक जवळजवळ 20-25 अर्ध्या तासाचं प्रेझेंटेशन वजा सगळ्या उमेदवारांचा स्वतःहून आत्मविश्वासानं परिचय करून दिला आणि मग त्याच्यामध्ये कोण MSc झाले, कोण BSc झाले, कोण ग्रॅज्युएट आहे, असे जवळजवळ सगळे उमेदवार हे उच्च शिक्षित आणि चांगले तरुण उमेदवार उभा केलेले आहेत। आता ह्याच्यामध्ये वार्ड नंबर 1 मधनं अपर्णा रणजित पाटील, म्हणजे रणजित पाटलाची बायको आहे, रणजित पाटील हे आबासाहेब पाटील जे मगाशानं पाणी योजनेचं ज्यांचं वर्णन मगाशी सांगितलं त्यांचे पंतू म्हणा, आणि 68 साली जी सयाजी बापूंनी योजना आणली म्हणून सांगितलं की ज्याचं पाणी पत्रकारांच्या माहितीसाठी विट्यामध्ये दिवसातनं 2दा पाणी सुटत होतं। जी एरडेज पाणी योजना झाली त्यावेळी विटे शहरामध्ये 2दा पाणी सुटत होतं। की सयाजी बापूंच्या कारकिर्दीत जुलै 68 मध्ये मंजूर झाली, ऑगस्ट 68 मध्ये यशवंतराव चव्हाण साहेबांच्या आज पुण्यतिथी आहे, त्यांच्या हस्ते त्याचं उद्घाटन झालेलं होतं। त्यांची ती नातसून आहे असं म्हणू आपण, रणजित आत्माराम बापू मेहत्रे यांचा ते शरद नागरी पतसंस्था, अनिल बाबर यंत्रमाग असोसिएशन, शारदा महिला, 4-5 संस्थांचा त्यांचा ग्रुप आहे आणि तो व्यवस्थित त्यांच्या पद्धतीनं ते सगळं कामकाज करते। आणि त्या काजल मेहत्रे एवढं कॉन्फिडन्सनं बोलले की त्या शारदा महिलाचं ते स्वतः काम करतील, म्हणजे संस्थात्मक कामाचा त्या उमेदवाराला अनुभव आहे, त्यामुळे इतक्या आत्मविश्वासानं त्या उभा राहिल्या। बाकी सुद्धा उमेदवार आपण उभा करताना नंदकुमार पाटील माजी नगराध्यक्ष आहेत, महेश होता तो नगरसेवक होता, पुन्हा किसन अण्णानं काही काळ नगरसेवक म्हणून काम केलेलं आहे, म्हणजे अमर शितोळे नगरसेवक होता,
प्रीती कन्हैया पवारचं तो कन्हैया तिचा सासरा आणि श्रीरंग तो पण नगरसेवक होता. म्हणजे नगरपालिकेच्या कामाचा अनुभव असलेले रुपाली मंथन मेटकरी नगरसेवक होती. असं ज्यांना नगरपालिकेच्या कामाचा अनुभव आहे अशी काय आणि नवीन काय मंडळी अशा अर्थाचं एक उच्च शिक्षित पॅनेल शिवसेनेनं उभा केलेला आहे. आता आपल्या समोर म्हणजे आता काय मंडळी नव्यानं आल्या म्हणून सांगतो, आम्ही 2, 3, 4 दिवस विचार करत होतो की आता पाठिंबा तर दिला पाहिजे कुणाला तरी, असं थांबायचं कसं. आम्ही बघितलं 2-3 पॅनलचं सगळ्यांचं आणि त्यामध्ये मगाशी सांगितलं तसं एक भारतीय जनता पक्षाचं जे पॅनेल आहे ते जुनंच आहे की ज्याला आम्ही मागच्या वेळी पाठिंबा देऊन गावात काहीतरी भलं करतील अशा अर्थानं निवडून दिलं. मागच्या वेळी 24 पैकी 22 सगळ्यांनी आम्ही पाठिंबा देऊन प्रचार करून निवडून आणलं होतं. पण त्यांच्या कामकाजाचं मूल्यमापन आम्ही काय म्हणण्यापेक्षा जनतेने केले आणि त्यांना पुन्हा एकदा पाठिंबा देण्यापेक्षा मग आपण आता ह्या नवीन पॅनेलचा विचार करावा अशा निर्णयाप्रत आम्ही आलो. आता सुहासभाई आमदार होऊन काल परवाच निकालाला त्यांच्या 1 वर्ष झालं. आपण 1 वर्षाच्या कामकाजाचं जर मूल्यमापन केलं तर विधिमंडळातलं कामकाज, सार्वजनिक कामाचा पाठपुरावा किंवा पूर्वी अनिल भाऊनी जी काय कामं हातामध्ये घेतलेली होती त्या कामाचा पाठपुरावा आणि ती कामं पूर्ण करण्याच्या दृष्टीनं जे प्रयत्न करण्यात खानापूर तालुक्यातील एकमेव सर्वसमावेशक हक्काचं न्यूज चॅनल विटा लाईव्ह न्यूज चॅनल.